हे गाईज हॅलो आणि तुमचं आमच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ही आहे आमची मॉर्निंग आणि मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्याच माझी पहिली ड्रिंक जी असते नेहमीच ती असते लेमन वॉटर हनी विथ सम वॉर्म वॉटर. तर ही मी कुठेही असू दे तर मी ही ड्रिंक घेते आणि आपण सर्वांनीही जी पहिली आपली ड्रिंक असते ती कधीही गरम पाण्यातच घ्यावी. तुमच्याकडं लिंबू आणि हनी नसेल तरीही चालेल, पण थोडंसं कोंबट असं पाणी तुम्ही पहिलं ड्रिंक घेतली पाहिजे, कारण आपली बॉडी रात्रभर रेस्टवर असते आणि जेव्हा ती सकाळी उठते जर थंड पाणी त्याच्यामध्ये गेलं पोटात आपल्या तर मग पोटाला एक शॉक बसेल. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट सायंटिफिकली पण आणि ॲज पर आयुर्वेदा पण असंच म्हटलं जातं की पहिली जे तुम्ही उठल्या उठल्या जी पहिलं ड्रिंक घेता तर ते थोडंसं वॉर्म वॉटरच असलं पाहिजे, म्हणजे आपली बॉडी ला एक सिग्नल भेटतो की नाव बॉडी इज रेडी फॉर द डे. तर मग असं मी सकाळी उठते लवकर अभ्यासासाठी आणि इथे मी एन्जॉय करते माझी मॉर्निंग ड्रिंक. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे 31ची सकाळ आणि मी हा रेकॉर्ड करते आहे ब्लॉग. आणि मी सकाळचं घेते माझं वॉर्म वॉटर विथ लेमन अँड हनी. तर आज आमचे काही प्लॅन्स आहेत. सो मी विचार केला की एक ब्लॉगच बनवते मी, म्हणजे सगळे मोमेंट्स एकच रेकॉर्ड करता येतील. आणि मी डेली सकाळी उठतेच रोज स्टडीसाठी, तर आजही मी उठलेली आहे. तर आता मी हे पाणी पिऊन माझ्या अभ्यासाला बसते, मग पुढचं तुम्हाला दाखवेल. गाईज मी आता चहा बनवून आणलेला आहे. हा असा दिसतोय की नाही. तर मला एक टेस्ट घ्यायची आहे जी आहे पिऊन घेईल आणि मग मी टेस्ट देईल. तर बघूयात आता कसं होतं रिझल्ट. टेस्ट दिल्याबरोबरच रिझल्ट डिस्प्ले होतो, तोही मी तुम्हाला दाखवेल. छोटा झोपलेला आहे तर मी त्यांना जबरदस्ती उठवत नाही, जेव्हा ते उठतील तेव्हा उठतील. आणि इथे सेहर उठली आहे तर सेहरला उठल्या उठल्या काहीतरी लागतं खायला. सो मी ब्रेकफास्ट बनवला नव्हता, सो मी तिला दिले आहे चहा आणि टोस्ट. आणि मग इथे समर उठलेला आहे. समरची उठल्या उठल्या मस्ती चालू आणि पहिला उठल्या उठल्या दोन्हीही पोरं आणि मीही आमचं असं आहे सवय लागलेली आहे की उठल्या उठल्या पहिले बाहेर यायचं आहे, थोडं उन्हामध्ये थांबायचं आहे, कारण उन्हामध्ये आपल्याला नॅचरली विटॅमिन डी भेटतो. जर नॅचरली काही सोर्स अवेलेबल आहे तर त्यासाठी आपण टॅबलेट्स कशाला खाव्यात. सो ही एक सवय आम्ही लावलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो तिकडे ब्रश करायला, म्हणजे सेहर आणि समर दोघंही इथे ब्रश करतायत. तर समर तर स्वतःहून मागतो, त्याला खूप आवडतं ब्रश करायला, पण सेहरला आम्हाला थोडं फोर्स करून मग करायला सांगावं लागतं, बट तेही ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही इथं करत आहोत ब्रेकफास्ट. तर मी असं काही स्पेशल ब्रेकफास्ट नाही केलेला आहे, जो ऑलरेडी भात होता तोच आम्ही खातो आहे दहीबरोबर, कारण आमचा दुपारचा प्लॅन झालेला आहे की आम्हाला स्पेशल लंच प्रिपेअर करायचं आहे आणि आम्ही लॉंग ड्राईव्हलाही जाणार आहोत. सो आम्ही काही स्पेशल बनवलं नाही ब्रेकफास्ट. आणि इथे सेहर आणि समर डान्स करत करत एन्जॉय करत करत खात आहेत त्यांचा ब्रेकफास्ट. तर असंच दोघं पोरांना नादवत नादवत चारावं लागतं तरच ते खातात. आणि आता इथे माझं हेअर केअर रुटीन स्टार्ट झालेलं आहे. सो मी सकाळी सकाळी डेली माझं जे होममेड टोनर आहे, हेअर टोनर जे मी बनवते ते त्याची रेसिपी मी शेअर करील. तर मी ते डेली लावते आणि ते लावण्याच्या आधी ना मी थोडंसं हेअर कोम करते, कारण हेअर कोम केल्याने काय होतं की आपल्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट होतं, मग ते स्टिम्युलेट होतात आपले फॉलिकल्स, मग आपण त्याच्यावरती जे काही अप्लाय करू ते ॲब्झॉर्ब होतात. तर तुम्ही इथे बघू शकता की मला किती स्मॉल बेबी हेअर्स आलेली आहेत आणि जे आधी बिलकुल नव्हते, म्हणजे माझे हेअर नव्हतेच असं म्हणलं तरी चालेल. मागच्या 10 वर्षापासून मला हेअर फॉल्सची खूप प्रॉब्लेम होती आणि गेल्या 5-6 महिन्यापासून मी खूप केअर करते आहे आणि त्याचे रिझल्ट्स मला दिसताही आहेत. तर हे आहे माझं टोनर, जे की असं स्प्रे बॉटलमध्ये मी स्टोअर करते आणि डेली मी पहिले हेअर कोम करते आणि मग माझं हे टोनर अप्लाय करते. आणि टोनर अप्लाय केल्यानंतरही थोडा आपल्या स्कॅल्पला मसाज करायचा आहे, सो दॅट ते ॲब्झॉर्ब होऊन जाईल आपल्या फॉलिकल्समध्ये, तरच त्याचा आपल्याला बेनिफिट भेटणार आहे. नाहीतर ते काय होणार की फक्त केसांवरती चिटकून राहील, ते आतमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही, मग सो त्याचं काही बेनिफिट राहणार नाही आपल्या केसांना. सो हे जे टोनर आहे तुम्ही स्कॅल्पलाही लावू शकता, ॲज वेल ॲज हेअर लेंथलाही लावलं तरीही ते बेनिफिशियल असणार आहे.
आणि असं मी इकडे मसाज करते आहे हेअर्सला. आणि आता जेव्हा आपले हे आणि हे माझं मसाजर आहे, हे लावल्यानंतरही आपण केस थोडे वेळ मोकळे सोडायचे, सो दॅट ते ड्राय होतील, ओले केस बांधायचे नाही. आणि इथे सेहर आली होती परत मेहंदीचा कोन घेऊन, की तिला मेहंदी काढायची होती, पण ही पोरं ऐकतच नाहीत, नाही म्हणलं तरी नाहीच ऐकत. तर त्यांना जे पाहिजे असतं ते करूनच घेतात जिद्दपणात. तर इथे मी तिला काढतीये मेहंदी आणि त्यातही समर तिला डिस्टर्ब करतोय. तर मलाही एवढं काही येत नाही, पण मला शिकायची तर आहे नक्कीच. खूप छान अशी मेहंदीचे जे डिझाईन्स असतात त्या मला शिकायच्या आहेत, पण आता सध्या वेळ नाही आहे. जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असेल तेव्हा मी नक्कीच शिकेन खूप छान प्रकारे मेहंदी काढणं, रांगोळी काढणं. या गोष्टी मला खूप आवडतात, पण मला एवढा वेळ भेटत नाही की म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू, परफेक्ट बनू, त्याच्यामध्ये शिकू. मला असं नवीन गोष्टी शिकणं फार फार आवडतं, पण सध्या एवढी वेळ नाही आहे. त्यानंतर माझी अंघोळ झाली आहे आणि इथे मी करते माझं स्किन केअर. तर अंघोळ केल्या केल्या पहिलं इम्पॉर्टंट स्टेप आहे की स्किन केअर करणंच. आणि मला खूप वर्षापासून सवयच आहे की म्हणजे कधीच स्किन केअर स्किप नाही करायचं, काहीही असू देत. आणि त्यात आता विंटर्स चालू आहेत म्हणल्यावर माझी स्किन एकतर ऑलरेडी ड्राय टाईपची स्किन आहे, तर त्याला खूप सारं मॉइश्चरायझेशन लागतं, खूप केअर लागते. सो मी स्टार्ट करत आहे माझं सिरमपासून. तर मी इकडे गार्नियरचं व्हिटॅमिन सीचं सिरम यूज करते आहे. तर यानेही मला खूप बेनिफिट भेटला, कारण जसं समर झाला त्यानंतर माझी स्किन खूप डल झाली होती. आणि स्पेशली कारण मला थायरॉईड होता. तर थायरॉईड पेशंट्सला कसं होतं की त्यांच्या स्किनमध्ये खूप फरक पडतो. सो मला खूप जास्त केअर घ्यावी लागते. त्यानंतर मी इथे अप्लाय करत आहे सनस्क्रीन तर मस्टच आहे. सनस्क्रीनशिवाय तर मी नाहीच राहू शकत. म्हणजे एखाद वेळेस मी मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल, पण सनस्क्रीन तर लावायलाच पाहिजे, कोणीही लावायला पाहिजे. आणि कधी पण आपण काहीही अप्लाय करू आपल्या फेसवर किंवा बॉडीवरही किंवा हेअर्सवरती, आपण तो छानपणे मसाज केला पाहिजे, तर ते ॲब्झॉर्ब होईल. आणि इथे मी लावते आहे माझी लिप बाम, जे की आहे वॅसलिनचं. आणि बघा ना माझ्या फोरहेडला कसं पिंपल आलं आहे. मला कधी पिंपल येत नाही, पण नेमकं कसं काय यावेळेस आलेलं आहे माहीत नाही. मला ते बिलकुल आवडत नाही आहे, पण ठीक आहे, ते निघूनही जाईल. आणि इथे मी खोलते आहे माझे केस. तर बघा माझी स्किन इकडं कशी ग्लो करते आहे आणि एकदम क्लिअर आहे स्किन, काही डाग धब्बे काहीच नाही आहेत. इथं मी सेहरला बनवून देते आहे हे ज्यूस लेमनचं, जे की आम्ही आणलं होतं मॅप्रो गार्डनवरून जेव्हा आम्ही आमच्या महाबळेश्वर ट्रिपला गेलो होतो त्यावेळेस. तर मग तेव्हापासून जे काही ज्युसेस आणले डेली ते संपायचं काम सेहरचंच आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा ती सगळ्या प्रकारचे ज्युसेस पिऊन घेते. समरला अजून एवढं काही कळत नाही, सो त्याला एवढं अजून काही फॅन्टसी नाही आहे त्या गोष्टीची, पण सेहरला आहे कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर आम्ही इथं आराम करत आहोत कारण पापा गेले होते ऑफिसला. इथे हे माझं आहे फ्लिक्सचं ACV ची जी टॅबलेट आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून प्यायची असते ती. आणि पोरांना भूक लागली होती तर मी त्यांना करून दिली मॅगी. आणि इथं हे दोघंही मकाना खात बसले आहेत. मग आता पप्पा झाले होते, पप्पांचा कॉल आला की रेडी व्हा, मी येतोय. सो मी इथं सेहरला समरला रेडी करून ठेवलेलं आहे. छान असं हेअरस्टाईल केलेली आहे सेहरची आणि ती बॅग वगैरे घेऊन रेडी झालेली आहे. मग ह्या दोघांना रेडी केल्यावरच मी रेडी होऊ शकते. सो आता हे दोघं रेडी आहेत. मी ह्यांचे थोडे फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि आता इथे मी रेडी होती आहे. सो माझा हा ड्रेस मी घातलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट 1 पीस. तर हा माझा जुना ड्रेस आहे. मला एका फ्रेंडनी, माझ्या ऑफिसच्या फ्रेंडनी तिने मला हा गिफ्ट केला होता ॲज सिक्रेट सँटा गिफ्ट. सो जेव्हा ऑफिसमध्ये आमच्या गेम्स होतात क्रिसमसच्या वेळेस, तर तेव्हा आपल्याला एक चीट भेटते, तर त्या पर्सनला आपल्याला एक गिफ्ट द्यायचं असतं ॲज अ सिक्रेट गिफ्ट. आणि म्हणजे आपण त्या पर्सनचे सँटा आहोत. तर माझ्या ऑफिसमध्ये अश्विनी म्हणून मुलगी होती, तर तिने मला हा गिफ्ट दिला होता आणि एवढा परफेक्ट मला बसतो. आणि खूप छान ह्याचं क्लॉथ पण आहे, फील पण खूप छान आहे आणि खूप एलिगंट फील होतो. मग मी विचार केला थोडा मेकअपही करावा कारण माझ्याकडे वेळ होता. सो ही माझी मेकअपची पाऊच. ॲक्च्युली माझ्याकडे एवढा मेकअप आहे की माझं पूर्ण ड्रेसिंग टेबल मेकअपने भरलेलं आहे. पण एवढं सामान असेल तर मग आपल्याला जेव्हा गडबड असते तेव्हा आपण गोष्टी भेटत नाहीत किंवा आपण विसरून जातो की काय लावायचं आहे काय नाही. सो मग ज्या खूप बेसिक मेकअपच्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्या मी ह्या छोट्या पाऊचमध्ये ट्रान्सफर करून ठेवलेल्या आहेत की मला जेव्हा कुठेही जायचं असतं आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की माझं पूर्ण ड्रेसिंग टेबल मी शोधत बसू. सो मी फक्त हा पाऊच काढते
आणि यातल्या ज्या मेकअपचे सामान आहेत जे बेसिकवाले आहेत ते मी लावून घेते. सो मला काही जास्त लांब जायचं नाही, आम्हाला फक्त गाडीतच जायचं आहे. सो मी फक्त कॉम्पॅक्ट लावला आहे, फाउंडेशन मी नाही यूज करत आहे. म्हणजे कसं आता सनस्क्रीन लावल्यानंतर एक ग्लोई ड्यूईचा लुक येतो, मग तो खूप असा ऑइली वाटतो. मग तो कॉम्पॅक्ट लावल्यावर थोडं मॅट फील येईल. आणि त्याच्यावरती मी लावते थोडासा ब्लश, म्हणजे ब्लशनी कसं थोडंसं लाईफ असल्यासारखं वाटतं, म्हणजे डल फेस वाटत नाही, कलरफुल वाटतो. सो त्यामुळे मी इथे ब्लश अप्लाय करते आणि त्यानंतर मी इथे लावते आहे लिपस्टिक. तर मी पहिले माझे लिप्स आउटलाईन करून घेते आहे आणि मग मी त्याला फिल करेल. तर हे लिपस्टिक आता मी लावते इथे. तर मला ॲक्च्युली लावायचं होतं ब्राऊन कलरचं लिपस्टिक, पण माझ्या पाऊचमध्ये ते मला भेटले नाही आणि मला ड्रेसिंग टेबलमध्ये तो एवढा सगळा पसारा काढायचा नव्हता. सो मी पिंकच लावली आणि मग आता मी इथे हे इयरिंग्स वेअर करते आहे. तर मी घरात असताना इयरिंग्स नाही वेअर करत, तर बाहेर जातानाच वेअर करते. इवन मी गळ्यातही काही घालत नाही. मला खूप इरिटेट होतं असं काही गोष्टी, म्हणजे मी जर घातल्या ज्वेलरी वगैरे आणि त्या अशा मध्ये मध्ये मला त्रास देतात ते किंवा मध्ये येतात ते टोचतात ते, तर सो मी नाहीच घालत, प्रेफर करते की मी नाहीच घालाव्यात. आणि हे खूप असं क्यूट पेंडंट आहे जे मी घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये पण एक मोठं असं डायमंड होतं जे की तुटलं आहे, जे समोरने ओढून तोडलं आहे. तरी पण मी हे जे छोटे छोटे 4 डायमंड्स आहेत तेच घालते, कारण हे खूपच क्यूट दिसतं घातल्यावरती. एकदम असं डेंटी ज्वेलरी टाईप फील देतं. खूप सोबर आहे, सिम्पल आहे आणि छान असं लुक येतो. सो मी हे घातलेलं आहे आणि इथं ह्या प्रकारे मी झाली आहे रेडी. आणि आता माझे हेअर्स खूप ड्राय झाले आहेत, फ्रीझी झाले आहेत, कारण माझे हेअर्स पण ऑइली आहेत. लो पोरॅसिटी हेअर्स असल्यामुळे त्यांना खूप जास्त हायड्रेशन, मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करावं लागतं. सो मी अप्लाय केला आहे सिरम, की ज्याने थोडं तरी माझे बेटर वाटतील हेअर्स. आणि मग मी इथे थोडीशी कोम करीन हेअर्स. तर अशा प्रकारे मी इथे झालेली आहे रेडी बॅग घेऊन. तर अशी आम्ही निघणार आहोत. इथं सेहर आणि समरही रेडी आहेत. सो आम्ही आता निघेल. आणि मग आम्ही सगळे रेडी झालो होतो, तरी पप्पांचा काही पत्ता नव्हता. सो आम्ही इथे काही गेम्स खेळत होतो आणि इथे मी ही गेम विन झालेली आहे जी मला एक्सपेक्टेड नव्हती. सो त्याचा हा व्हिडिओ. आणि आता आम्ही निघालो आहोत, खाली चाललो आहोत स्टेअर्सवरून. आमची एक तर 3rd फ्लोअरवर आहे फ्लॅट आणि इकडची जी लिफ्ट आहे ती खूप महिन्यांपासून मेंटेनन्समध्येच आहे, म्हणजे ती रिपेअर करायची आहे पण ती रिपेअर होत नाही आहे, म्हणजे करत नाही आहेत लोक. सो आम्ही स्टेअर्सनीच जातो आणि इथं आम्ही निघालो आहोत मस्त अशा लॉंग ड्राईव्हला आणि खूप एन्जॉय केली ही ड्राईव्हही आम्ही. आणि सेहरही वर चढून रूफमधून चढून एन्जॉय करत होती. आणि मग येता येता आम्हाला दुपारच्या जेवणाच्यासाठी सगळे सामान घ्यायचं होतं. आम्ही बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर त्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत इन्ग्रेडियंट्स ते आणण्यासाठी पप्पा गेले होते ह्यांचे. तर मग समर तिकडे स्टेअरिंगवर बसून चालवत होता आणि इथे बघताय असे पप्पा गेले होते सगळे जे काही गोष्टी पाहिजे आहेत, भाज्या म्हणा, तर सगळ्या गोष्टी घ्यायला. मग आल्यावरती हे सेहरनी खूप नाटक करून तिने हा
बोर्ड घ्यायलाच लावला. तर याच्यावरती एक डिलीट बटन पण आहे आणि एक पेन आहे. तर पेननी आपण त्याच्यावरती काही ड्रॉ करू शकतो आणि मग डिलीटवर प्रेस केल्यावर ते निघून जाईल. तर अशा प्रकारे सेहरचं चालू होतं इकडे सगळं. वाह सही है, तुमको तो सब कुछ आता है ना. इथे आम्ही जेवण बनवण्याची तयारी सुरू केली आहे. तर पहिले आम्ही कांदा फ्राय करून घेतोय, कारण जेव्हा बिर्याणी बनवायची असते तेव्हा बिरिस्ता बनवावा लागतो. तर मग सर्वात पहिली स्टेप तीच करतोय, कारण आता चिकनला मसाल्यामध्ये मॅरिनेट करायचं आहे. तर त्याच्यामध्ये बरिस्ताही जातो आणि जेव्हा हे सगळं मिक्स होतं आणि छान ते सेट होतं तर चिकनमध्ये खूप छान टेस्ट लागतो आणि मसालाही एकदम छान टेस्टी लागतो. मेन म्हणजे मसाला जर मुरला छान तर त्याच्यामध्ये ते कडवटपणा लागत नाही, म्हणजे असं जे कडूपणा येतो किंवा कच्चा मसाला लागतो तो लागत नाही. तर त्यामुळे त्याला छान मॅरिनेट केलं पाहिजे. सो त्यासाठी आमची ही सगळी तयारी, टोमॅटो कट केलेला आहे, मग इकडे हा पुदिना, कोथिंबीर, आम्ही चिकन बरोबरच आम्ही पोटॅटो पण टाकतोय, म्हणजे कसं पोरं पोटॅटो खातात आणि चिकन आम्ही खातो. सो मग ते सगळ्या गोष्टी. आणि आता हा बरिस्ता इथं ऑलमोस्ट बनत आलेला आहे. तर ही खूप टाईम कन्झ्युमिंग स्टेप आहे, पण जर बरिस्ता टाकून बनवली बिर्याणी तरच ती छान लागते. मग आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मिरची, जिंजर गार्लिक पेस्ट, लिंबू, त्यांनीही छान टेस्ट एनहॅन्स होतो. आणि ह्यात थोडीशी दहीही टाकतोय आम्ही. आणि हा बिर्याणी मसाला आणि हे जे बाकीचे मसाले आहेत, जसे की धना पावडर झाली, तिखट मसाला झाला, मग तेही सगळे मसाले टाकून ह्याला चांगलं मॅरिनेट करायला सोडून द्यायचं आहे. मीठही टाकत आहोत. आणि हा जो मसाला आपण बनवला आहे बिर्याणीचा, ह्याला हातानेच छान असं मिक्स करून घ्यायचं. हा थोडी दही आम्ही घी पण टाकलेली आहे, कारण त्यांनी पण छान टेस्ट येतो. आणि आता हा बरिस्ता आमचा झालेला आहे, तो पण आम्ही त्यात टाकून घेतलेला आहे. आणि ही बिर्याणीचा मसाला बनवलेला आहे, त्यात जे बिरिस्ताचं ऑइल आहे ते पण टाकायचं, म्हणजे त्यांनी कसा सगळा मसाला एकदम घट्ट एकजीव होऊन येतो आणि मिक्स होऊन जातो. आणि आमच्यात तर जर बिर्याणी असेल किंवा स्पेशली नॉनव्हेज असेल तर मग शानच बनवतात मोस्टली. आणि आम्ही थोडासा बिरिस्ता ठेवला आहे, सो दॅट बिर्याणी जेव्हा बनेल तर राईसवरती टाकतात, म्हणजे गार्निश करण्यासाठी तो बरिस्ता लागेल. आणि शानला नॉनव्हेज वगैरे बनवायला फार फार आवडतं, म्हणजे जर ते घरी असतील, एक तर ते घरी नसतात, सुट्टी घेत नाहीत, आणि जर त्यांनी घेतलीच तर मग त्यांचं असतं की काहीतरी छान बनवूयात, आणि मग ती तेच बनवतात. म्हणजे थोडंफार मदत मी करते, पण मोस्ट ऑफ द पार्ट 80% तर तेच करतात. मग असा आमचा सगळं मिक्स करून झालेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही इथे कस्टर्ड पण बनवतो आहोत. तर मी इथं दूध गरम करते, त्यात थोडी साखर टाकली आणि फ्रूट्समध्ये मी घेतलेला आहे ॲपल अँड ग्रेप्स. या दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर जी मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता मग त्याला आपल्याला सेट करावं लागतं, जेव्हा ते सेट होईल तर ते घट्ट होतो. आणि इथे आम्ही आमचा मसाला पण शिजवायला ठेवलेला आहे. हा मसाला छान चिकन एकदम होऊस्तवर शिजवून घ्यायचा, म्हणजे एकदम तो मुरून जातो. आणि इथे सेहरनी बनवला आहे हा फॅमिली फोटो तिच्या बोर्डवरती. आणि इथं जेवण बनवता बनवता मस्ती पप्पाची आणि समरची एकमेकांचे कान खेचतायत काय, गुदगुल्या करून एकमेकांना हसवतायत काय, तर इथं चालूच राहतं दोघांचंही. त्याचबरोबर इकडे मी कोशिंबीरही बनवून घेतली आहे बिर्याणी बरोबर खाण्यासाठी. आणि जोवर जेवण बनवत आहेत तोवर ह्या दोघं इकडे TV बघतायत. आणि हे शेरे बोलोचं सॉन्ग तर एवढं ट्रेंडिंगवर गेलं आहे, आणि प्रत्येक घरोघरी मुलांपासून म्हणा मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे गाणं एवढं आवडलेलं आहे. आणि सगळीकडे हे गाणं वाजत आहे, सगळे याच्यावरच डान्स करत आहेत. तर आमची मुलं त्याचप्रकारे डान्स चालू आहे, एन्जॉयमेंट चालू आहे दोघांचीही. आणि इथं हा मसाला ऑलमोस्ट झालेलाच आहे शिजून. तुम्ही बघताय कसं तेल सेपरेट होतं आहे मसाल्यापासून. चिकनही शिजलेलं आहे. मग आता आम्ही इकडे जो राईस आम्ही शिजवून घेतला आहे, तर आम्ही कसं करणार आहोत की खालचा जो बेस असेल तो राईस असणार आहे, मग मधला जो बेस आहे तो असणार आहे चिकनचा, आणि त्याच्यावरती मग परत राईसचा बेस असेल. म्हणजे एकदम खाली चिकन टाकलं तर काय होतं ना की मग वरच्या राईसला जास्त मसाला भेटत नाही. मग जर मधी
चिकन असेल, खायला राईस असेल आणि वरही राईस असेल ना, तर त्या चिकनचा जेवढा काही मसाला असेल तर तो सगळा खालच्या राईसमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातो, खालपर्यंत जातो. मग आपल्याला एकतर मसालावाला राईस पण भेटतो, मसाला चिकन आणि प्लेन राईस पण भेटतो. मग अशा प्रकारे खायला जास्त छान वाटतं, खूप मजा येते, टेस्टी जास्त लागतो. मग वरून आम्ही असं गार्निश केलेलं आहे बरिस्ता टाकून, कोथिंबीर, पुदिना टाकून. आणि इथे मस्ती चालू आहे दोघांचीही. आणि आम्ही दमला सोडलेला आहे. कढई ठेवायची एका गॅसवर गरम करून, आणि मग त्याच्यावरती आपण ज्यात बिर्याणी बनवली आहे पातेल्यात, ते पातेलं ठेवायचं झाकून. 10 ते 15 मिनटं छान त्याला दमवर ठेवायचं, म्हणजे ते मिक्स होऊन जाईल राईस आणि मसाला, आणि छान त्याला एक स्मोकी फ्लेवर टाईप येईल. तर इथं ह्या दोघांचीही मस्ती चालू आहे पप्पांबरोबर. पप्पा युजली जास्त घरी नसतात. मग जेव्हा पप्पा घरी असतात, दोघांचेही पप्पांकडेच ड्युटी असते. मला दोघंही विसरून जातात. पप्पांकडेच त्यांचे सगळे मस्ती, सगळे टँट्रम्स सगळे पप्पांकडेच असतात. आणि पप्पांनाही हा वेळ आवडतो, कारण हाच वेळ असतो क्वालिटी टाईम स्पेंड करण्याचा आपल्या पोरांबरोबर, फॅमिलीबरोबर, जो की जास्त भेटत नाही. आणि जेव्हाही हा वेळ भेटेल तर हा कोणीही मिस नाही केला पाहिजे. पूर्णपणे त्या मोमेंटमध्ये आपण आपल्या फॅमिलीबरोबर राहिलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, खेळलं पाहिजेत, हसलं पाहिजेत, कारण ह्याच असतात ज्या मेमरीज बनतात. आणि जर आपण ही वेळ जर एन्जॉय नाही केली तर ती येत नाही परत. तर इथं या प्रकारे कस्टर्ड झालेलं होतं. सो मी ह्यांना चारले, तर ह्यांची बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि आता हे कस्टर्ड खात आहेत. आणि मग आम्ही पण खाऊन घेतलं. तर हाच होता आमचा व्लॉग. आणि तुम्हाला असेच व्लॉग अजूनही पुढे जर पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशा खूप सारे व्लॉग्स घेऊनच येणार आहोत आणि तुम्हालाही फार एन्जॉय करता येईल. आणि आमचे खूप ऑर्गॅनिक व्लॉग्स असतात. आम्ही काहीही गोष्टी नाटक करत नाही. जे आमचे रिअल लाईफ्स आहेत तेच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. आमची एक छोटीशी फॅमिली आहे आणि आमच्या फॅमिलीला तुम्ही सपोर्ट नक्की करा. बाय.